नमस्कार, मी गिरिजा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. आपल्या बाळाचं नाव काहीतरी युनिक असावं अशी आई बाबांची इच्छा होती. आता युनिक म्हटलं की सहसा आधी कधीही न ऐकलेले नाव अशी संकल्पना आपल्या डोळ्यासमोर येते. पण या आई बाबांनी आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं तरीही अत्यंत युनिक असं नाव आपल्या बाळाचं ठेवलं. काय नाव म्हणता? त्यांनी आपल्या छोट्याशा मुलाचं नाव ठेवलं रोमिओ. या छोट्या रोमिओला भेटण्याची उत्सुकता मलाही प्रचंड आहे आणि म्हणूनच आज आपण आलो आहोत गोरेगाव मधल्या NNP कॉलनीमध्ये, जिथे आपण भेटणार आहोत छोटूशा रोमिओला आणि सावळे कुटुंबियांना. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चलाता, स्पर्श वाचल्याचा, स्पर्श वाचल्याचा, स्पर्श वाचल्याचा. हॅलो रोमिओ, रोमिओशी बोलायचंय. त्यांना तुझ्याशी बोलायचंय. बोलतोस का? हा, हे घे. कोण बोलतोय? कोण आहे? माझे हो, अरे माझं पिल्लू, कसा आहे तू? मला असं सांगण्यात आलंय की हे असं बाबा रोमिओला करतात आणि मग तो रडायचा शांत होतो. सो मी ट्राय करून बघितलं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे लगेच रोमिओचं लक्ष माझ्याकडे होतं. सो असा हा आमचा रोमिओ. आणि आता आपण जाणून घेऊया हे सगळे रोमिओचे कोण आहेत. येस, तुमच्यापासून सुरुवात करूया. ऑफकोर्स मी रोमिओची आई रुपाली. रोमेचे बाबा सतीश. मी बाळाची आजी वंदना सावळे. रोमिओची मी मामी आहे शीला दशरथ पाटील. रोमिओचा मी काका आहे, माझं नाव अंकुश पाठक आहे. मी रोमिओचा काका विशाल पाटील. मी शेजारची काकी रोमिओची अस्मिता सावंत. चला, रोमिओच्या सगळ्या एक्सटेंडेड कुटुंबाशी आपली ओळख झाली आहे. आता आपण रोमिओच्या आई बाबांची गप्पा मारूया. आधी मला सांगा, रोमिओ नाव कसं काय ठेवलं? माझ्याकडे दोन ऑप्शन होते. म्हणजे कॉलेज पासून मला रावण नाव खूप आवडायचं असं आहे. आणि हा, कारण की तेव्हा मी प्ले केलं होतं एक, त्यात माझा रोल रावण म्हणून होता आणि मला सगळे रावण म्हणून ओळखायचे. आणि ते नाव जेव्हा घ्यायचे तेव्हा तेवढी स्ट्रॉंग फिलिंग यायची. पण मी विचार केला मला रावण, आणखी एक ऑप्शन होता. तेव्हा डेव्हिड बेकहमच्या मुलाचं नाव रोमिओ ठेवलेलं. बरोबर. तर मी पूर्ण रिसर्च केलं, तर मला प्रॉपर अर्थ काय, तर लोकांच्या मनात ते रोमिओ आणि ज्युलिएट आहे, पण याचा ऍक्च्युअल अर्थ येतो पिलग्रिम ऑफ रोम. म्हणजे रोमचे जे तीर्थयात्री आहेत तो त्याचा अर्थ येतो. त्याप्रमाणे जसे माझी बायको हे वारकरी आहेत, बघायला गेलं तर ते तिकडचे वारकरी झाले असं समजा. अर्थ वारकरीच. कसं होतं, रोमिओची चाहूल लागली पहिल्यांदा, गुड न्यूज कळली, कसं सांगितलं घरातल्यांना? आम्ही लॉंग राईडला गेलेलो. म्हणजे माझी आई जी गावी गेलेली, तर तेव्हाच मला जरा फिलिंग होतं की तिचे पॉझिटिव्ह आहे म्हणजे. आणि आम्ही राईड जसं कंप्लेंट केलं तर मग आम्ही चेक केलं तर कळलं की हे प्रेग्नेंट आहे म्हणून. बर. आणि मग काय पहिली फिलिंग काय होती आई? खूप मोठा झाल्यासारखं वाटलं की अरे बापरे, मी आई होणार आहे. सिरियसली, म्हणजे मी अशी मुलीसारखी खेळत बागडत होती सगळीकडे अशी, आणि आता आई होणार आहे म्हणजे खूप मोठी जबाबदारी वगैरे असणार. बरोबर. पहिले थोडा शॉक पण लागला, नंतर म्हटलं की नाही यार, होऊन जाईल हळूहळू. अरे वा. आणि तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज? हो, आमचं लव्ह मॅरेज आहे. आणि बेसिकली हिचं नाव रुपाली कावळे आणि मी सतीश सावळे. मग कावळेची सावळे झाली. पण इथे पण ट्विस्ट आहेच. वा. बरं, रोमिओ नावामुळे फेमस आहेच आणि त्याबद्दल त्यानंतर त्या टिक्याबद्दल ही फेमस आहे. येस, तर त्याची काय स्टोरी आहे? हा, मला मुलीची आवड होती. मला असं वाटायचं की आमच्या दोघींचा ड्रेसिंग सेन्स, म्हणजे जे आम्ही कपडे घालू, जे मेकअप करू, तो सारखा असायला पाहिजे. तर पण शेवटी झाला मुलगा. आता त्याची हाऊस कशी पुरवायची, त्याला मेकअप कसा करायचा, काही डिफरंट तर करता येणार नाही. मुलांचं मेकअप वगैरे काही जास्त नसतं. बरोबर. मग मी विचार केला की त्याला टिक्का लावू शकतो आपण. बरोबर. मग मी त्याला रोज डिफरंट टिक्के लावते आणि तो टिक्क्यामुळे मग खूप फेमस झालाय. अरे वा. काय काय व्हरायटी असते? आज तर वारकरी टिक्का लावलेला आहे. आज वारकरी आहे, नंतर विठ्ठलाचा टिक्का असतो, एकादशीला विठ्ठल, नंतर मग 15 ऑगस्टला भोलेनाथ वगैरे असतो, 15 ऑगस्टला त्याचा तो तिरंगाची झेंडा वगैरे. म्हणजे प्रत्येक दिवशी वेगवेगळे टिक्के त्याला असतात. पण ते काढायसाठी पण आर्ट लागतं.
चालतं. म्हणजे खरंच सर्व विचारतात की तुमच्याकडे ते हे आहे का, शिक्का साचा वगैरे आहे का, का? साचा आहे का का वगैरे. असं आहे. म्हणजे प्रत्येक भेटणारी बाई असं मला विचारते की तुम्ही ते साचाने वगैरे काढता का, पण नाही, मी ब्रशने किंवा काढणे हाताने वगैरे असं काढते काढते ते. हाताने. काय गमती जमती करतो अजून रोमिओ, काय सांगाल त्याच्याबद्दल? आणि पहिले तर सुरुवात जेव्हा ही पोटात असल्यापासून 4थ्या महिन्यापासूनच तिला लाथा मारायला सुरू केली. अरे बापरे. सुरू केली त्यांनी. बर बर. आणि कसं आमचा डॉक्टर आहे, त्यांनी पहिले चेकअप केलं तर मी सांगितलेलं की हा कम्प्लिटली फिट आहे आणि हा जास्तच प्रोएक्टिव्ह आहे, कारण की हा आताच सुरुवात खेळायला चालू केलेली आहे. मग चेकअपला जायचो, मग तिकडे पण ते लोक म्हणायचे की डॉक्टर्स वगैरे की अरे हा तर 8 महिन्याचा, म्हणजे नाही हा 7 महिन्याचा. आणि तिकडे कशी मशीन असायची, म्हणजे त्याचे हार्टबीट बरोबर. म्हणजे जेवढी मुलं असायची सर्वात जास्त ह्याचाच आवाज काहीतरी विचित्र आवाज असायचे वगैरे. आणि सगळे हसायचे का की त्यात माईक सगळे वगैरे काहीतरी डॉक्टर्स असतो. यायचे, जे ट्रेनिंग वगैरे असतात ते सगळे यायचे आणि बघायचे हे काय आहे. मला पण भीती वाटायची, म्हणजे व्यवस्थित आहे ना. नंतर सोनोग्राफी वगैरे, नंतर आम्ही 3D सोनोग्राफी वगैरे केली, मग त्याच्यात व्यवस्थित वाटलं. ओके. कमाल. सो आत असताना तर पराक्रम ऐकले आपण, आता बाहेर आल्यावर काय काय करतो? बाहेर आल्यावर तर पहिले 2ऱ्या महिन्यापासून बाबा बोलायला सुरू केलं आणि जो दुसरा शब्द त्याच्यानंतर बोललाय ते माझंच नाव घ्यायला लागला. बर. सतीश आता तो किती महिन्यांचा आहे? आता तो 8 महिन्याचा आहे. अरे वा. काय फ्युचर प्लॅन्स आहेत, काय स्वप्न पाहिली आहेत रोमिओसाठी, काय करावं त्यांनी? क्रिकेटर बनवायचं माझं मत आहे, हिचं मत आहे की त्याला ऍक्टिंग मध्ये टाकायचं, कारण Acting? बर. बॅकग्राऊंड तसं आहे म्हणून. बर. तर मग त्यासाठी आम्ही प्लॅन केला की 7वी पर्यंत 6वी पर्यंत याला क्रिकेटसाठी द्यायचा स्कोप, आणि जर नाही आणि चांगलं परफॉर्म केलं की मग हिच्याकडे त्याला ज्याच्यात इंटरेस्ट असेल तो करायचा. त्याला बेसिकली एन्जॉय करावी आपली लाईफ असं. आणि बाकी तर काय त्याला काही त्रास होणार नाही. नाव तर रोमी आहे, पहिले बोलेल की अरे माझं रोमी का नाव ठेवलं, बरोबर. पण जसं 10वी नंतर जाईल तर बोलेल पप्पा थँक्यू, अर्ध काम नावातच होतं. काय विचार केलाय, मराठी माध्यमातून शिकवणार, इंग्रजी माध्यमातून? इंग्रजी माध्यमातून शिकवणार त्याला, पण आम्ही सुरुवातच मराठीपासून करतोय, कारण की त्याला बेसच नसेल क्लिअर. इंग्लिश तर कधीच शिकेल, इंग्लिश शिकणं कोणती मोठी गोष्ट नाही, कारण की आपल्यामध्ये कसं असतं, तुम्हाला तुम्ही म्हणणार, हिला तू म्हणणार, की त्याला म्हणणार ए इकडे रे. इंग्लिशमध्ये यू बोललं की विषय संपला. तर सर्वात इझी लँग्वेज आहे ती इंग्लिश. अच्छा. पण फक्त कसं की आपण ते लहानपणापासून बघितलं ना, आपल्याला तो न्यूनगंड आहे की अरे आम्हाला येत नाही, भीती बसली. मी पण मराठी मीडियम मध्ये आहे, मी पण नंतर शिकलो. त्याला हे काय ना, जर तुमच्यात इच्छा असेल तर तुम्ही काही शिकू शकता. मग मराठी शिकवण्याची जबाबदारी तुम्ही घेता का? दोघांचीच आहे, म्हणजे मला असं वाटतं ते माझी एकट्याची आहे, माझी आई प्रश्न कोणाला विचारायचा यासाठी मी विचारते. सो तुम्ही शिकवणार हो, मराठी? शिकवणार, हो. ओके, चला मला बाराखडी म्हणून दाखवा. ते माझी तर टीचर माझी बायको तीच म्हणून दाखते. म्हणा बरं बाराखडी. अ आ इ ई उ ऊ ए ऐ औ अम आ. अच्छा, म्हणजे मराठीतली बाराखडी क ख ग घ नसून अ आ इ ई असते हे मला माहित नव्हतं. बाराखडी म्हणजे क ख ग घ ङ. चला मी पहिली ओळ तुम्हाला सांगितली आहे, आता बाकीचं तुम्ही पूर्ण करा. क ख ग घ ग च नाही, क ख ग घ ङ. क ख ग घ घ ङ. न पुढे च छ च च छ ज ज झ. याला लक्ष. याला लक्ष. संपली बाराखडी. आज आपण आहोत छोटूशा रोमिओच्या घरी आणि आता आपण त्याच्या दोन्ही आज्यांशी गप्पा मारणार आहोत. मला तुम्हाला विचारायचंय, पहिल्यांदा जेव्हा सुनेनी गुड न्यूज आहे सांगितलं, गोड बातमी आहे सांगितलं, तेव्हा कसं वाटलं होतं? फार बरं वाटलं. तुम्ही वाट बघत होतात? हो, कधी तिला सांगितलं होतं आता हो दे नातवंड मला, किंवा हट्ट केला होता का? असं नाही म्हटलं आता चला तेव्हा होईल तेव्हा होईल, ओके. पण राहिल्यावर बरं वाटलं मला. आई तुम्ही कधी सजेस्ट केलं होतं का आता चान्स घे म्हणून? मी सांगितलेलं आता चान्स घे, बस झाला. बस झालं आता. काय वाटलं होतं, मुलगा मुलगी काय हवं होतं? काय होईल ते मला पहिल्या मुलगीच हवी होती. कोणतंही झालं तर मुलगी हवी होती. हो. ओके, आणि तुम्हाला? पहिल्यांदा कोणतं होईल ते पण छानच असतो, माझं असं म्हणणं आहे. तिला काही सूचना दिल्या का प्रेग्नन्सीमध्ये, काही टिप्स दिल्या का? हो हो, काय टिप्स दिल्या? म्हणजे सांभाळून राहायचं, म्हणजे पाणी वगैरे भरायचं नाही जास्त, म्हणजे खाण्यापिण्याचं पण जरा हे म्हणजे आणि त्रास लाड होतो. काय केले, काय करून दिलं? नाही म्हणजे ते मागेल ते करून द्यायचे. ओके, हो, पण हो. स्पेशली तुमच्या हातचं काय आवडायचं? तिला म्हणजे धपाटे वगैरे आमच्याकडे करतात ते हे आवडायचे. बरे धपाटे नाही ना? नाही, आमच्याकडे म्हणजे धपाटे करतात ते तिला आवडतं, जे मागेल ते मी आणून द्यायचे. आणि आईने काही स्पेशल लाड केले की नाही? तिले ना फळं फ्रूट हे चाललं, त्याच्यामुळे बाळ छान होतं. आणि पहिल्यांदा बाळाला हातात घेतल्यावर कसं वाटलं होतं आजी? खूप बरं वाटलं, खूप आनंद झाला होता. अरे वा. आणि तुम्हाला? मला बघितल्यावर छान वाटलं, मी पण बघायला गेलेली. मुलगा झाला म्हणजे आनंद झाला, पहिल्यांदा मुलगा झाला म्हणजे सगळेच खुश होते. आणि लाडकी लेक तिचं मूल
लाडकी लेक पहिली असल्यावर तिचा खूपच लाड होतो. मुलगी म्हणजे आईकडे आली की मुलगी म्हणजे खूप वर्षांनी मूल झालं असं खूप मला आवडलं बाळ. बर, तुम्ही दोघींनी आपापली मुलं वाढवली आहेत. हो. आता एक पुढची पिढी पाहताय नातवंडांची, तर काय फरक वाटतो संगोपनात, तेव्हाच्या बाळणपणात, आत्ताच्या सुखसोयींमध्ये काय फरक जाणवतो? हा, पहिलं एवढी काही सोय नव्हती, आता जास्त सोय निघाली. पहिले काही एवढं नव्हतं, हाय चला चाललंय, पण आता बाळ झालं म्हणजे खूप सोय की हे झालंच पाहिजे, हे केलंच पाहिजे मुलाला, बाळाला. बरं, बरं. आपल्या मुलाला नाही भेटलं तर आता जे पुढे नवीन पिढी येते त्याला ते केलंच पाहिजे, आमचं असं म्हणणं आहे. आता मी तुम्हा सगळ्यांना काही प्रश्न विचारणार आहे, त्याची हो किंवा नाही मध्ये उत्तरं द्यायची आहे. तुमच्याकडे हो किंवा नाहीचे पर्याय हातात आहेतच. ठीक आहे. पहिला प्रश्न असा आहे, बाळाने चिडचिड केली किंवा रडरड केली तर आई बाबांची चिडचिड होते का? या शेजारच्या त्याच्या मैत्रिणींशी गप्पा मारूया. तर नवरा बायकोचे आई बाबा झाले की अर्थातच त्यांच्यावर जबाबदाऱ्या वाढतात आणि तुमच्यापैकी अनेकांची स्वतःची मुलं आहेत, त्यामुळे तुम्ही अनुभवी आई वडील आहात. तर तुम्हाला असं सांगायचंय की संगोपन करत असताना रोमिओच्या आई बाबांचं काहीतरी चुकत असलं, तुम्हाला काहीतरी आवडत नसलं किंवा काहीतरी खूप छान असलं आणि तुम्हाला कौतुक करावंसं वाटत असलं, तर ह्या सगळ्या गोष्टी आज तुम्ही त्यांना बोलून दाखवू शकता आमच्या या माध्यमातून, ज्याला आम्ही म्हणतो किती सांगायचंय मला. आणि त्यांनी फक्त ह्या स्माइलीजच्या मार्फत तुम्हाला प्रतिक्रिया द्यायची आहे. हे असं ठीक आहे, बोलायचं नाहीये, काही एक्सप्लेनेशनला काही वाव नाहीये. कोण सुरुवात करतायत? मी रोमिओच्या आईवडिलांना सांगेन की रोमिओला जास्तीत जास्त वेळ द्यावा. बरं, ते देत नाहीत असं वाटतं का तुम्हाला? हो, हो, कसं काय देत नाहीत? कारण दोघं पण जॉब म्हटलं का खूप जास्त बाहेरच राहणं असतं, त्यामुळे मुलांकडे जास्त लक्ष पण देता येत नाही. ओके, काय प्रतिक्रिया? माझा मुलगा 4 वर्षाचा आहे, तर इथे आमच्या बिल्डिंगमध्ये त्याच्या एजचं कोणी नव्हतं. तर आता त्याच्याबरोबर खेळायला मिळाले तर दिवसभर पूर्ण तो ह्यांच्याच घरी असतो खेळ. म्हणजे त्यालाही खूप बरं वाटतं की कोणतरी माझ्यावर, नाही तर तुम्हाला मी तर जॉबला जाते, प्रत्येक वेळी सांगायचं मम्मी माझ्यावर खेळायला कोण नाही, माझ्यावर खेळायला कोणी नाहीये. आता तर असे कंप्लेंटच देत नाही, तो आता दिवसभर इथेच असतं खेळत. त्यामुळे थँक्स बोलेन मी, कारण त्याच्यावर तो खेळायला असतो ह्यासाठी. आणि ह्यांना काही सुचवायचंय का? तुम्हाला जरा मोठा मुलगा आहे, त्यांचा अजून लहान आहे, काय सुचवाल? असं काय म्हणजे त्याला बाहेर म्हणजे मोकळं खेळू दे, त्याच्यामुळे ते ऍक्टिव्ह होईल. घरातल्या घरात राहून मुलं थोडी शाय होतात, तर तसं न राहता तो बाहेर सगळ्या मुलांमध्ये राहून ऍक्टिव्ह होते. ओके, काय प्रतिक्रिया आहे? मला सांगायला आवडेल की ह्यांच्या मुलामुळे कसं, ह्यांचा मुलगा कसा आहे ना, थोडासा रागीट टाईप थोडासा. जेव्हा आम्ही सुरुवातीला आलो तर मी काय की मला स्पोर्ट्स सायकोलॉजी वगैरे मध्ये, मला सायकोलॉजीमध्ये खूप इंटरेस्ट असतो. मी लहान मुलांचे काय विचार त्याला, तर त्याने पहिल्यांदा त्याचा हात आणि पाय खेचायला चालू केले. मी बोललो, आता हिला म्हणालो की मला हा काय याला सोडणार नाहीये, कारण हा थोडासा डॉन टाईप आहेच बोलतो. मग मी बोललो आता काय करायचं, बोललो मग त्याला घेतलं एकदा. बोललो बघ रोमिओ, हा तुझा मोठा भाऊ आहे, तुला काय पण झालं ना की ह्याला सांगायचं. हा हळूहळू ते सायकोलॉजी चेंज झाली की हा माझा बारका भाऊ, आता तू म्हणजे कोणी दुसऱ्याला घ्यायला देत नाही, माझा बारका भाऊ. आणि सांगतो तुला कोणी हात लावलं ना मला सांगायचं, मी येणार, मुलं घेऊन येणार. आणि माहित नाही कुठून शिकला आणि कोपच्यात घेऊन जाणार, मारणार त्याला.
पण आता त्याला मग तसं त्याच्या माइंड बरोबर खेळल्यामुळे आता तो एवढा प्रोटेक्टिव्ह झालाय की त्याचा लहान भावासारखा त्याला ट्रीट करतो आता. अरे रिअली थँक्स की त्यांच्यामुळे आणि मला खूप चांगले शेजारी मिळाले पहिले. सगळ्यांच्या मनातलं आपण जाणून घेतलं आहे आणि अर्थातच तुमच्याही मनात एकमेकांविषयी अपेक्षा असणार. तर या निमित्ताने रोमिओच्या साक्षीने काय प्रॉमिस कराल एकमेकांना? हातात हात घेऊन करा बरं प्रॉमिस. पहिले मी सांगू इच्छिते की हे मुंबईकर आहेत आणि मी विदर्भ आहे. बरं. तर मुंबईमध्ये नपटूला नपटूच म्हणतात आणि आमच्याकडे चपटू बोलतात. तर चपटू बोललेलं यांना आवडत नाही, तर मी यांना असं प्रॉमिस करते की मी आजपासून त्याला नपटू म्हणेल, चपटू म्हणेल. वा, काय प्रॉमिस आहे. आणि तुम्ही काय प्रॉमिस कराल? तर मी प्रॉमिस करतो की ज्याप्रमाणे ह्याचं नाव रोमिओ ठेवलंय आणि तो त्याला गाजवण्याचा सर्वतोपरी मी प्रयत्न करेन की त्याला त्या रोमिओच्या नावाने सक्सेस मिळावं. ते तुमच्या ऍक्टिंगने असू दे किंवा डान्सने असू दे, कोणी असेल. आणि जोपर्यंत मी एक छोटीशी ट्रॉफी पण नाही आणणार तोपर्यंत मी माझा ह्याचा डीपी ठेवणारच नाही मी. मग तो कधी आणू दे, मग तो 10 वर्षांनी आणू दे किंवा 20 वर्षांनी आणू दे. रोमिओच्या आई बाबांनी त्याच्या साक्षीने एकमेकांना प्रॉमिस तर केला आहे. आता त्यांच्याबरोबर एक मस्तपैकी खेळ खेळूया. तर खेळ असा आहे की इथे तुमच्या समोर काही छान रंगीबिरंगी पेट्या आहेत, त्याला कुलपं आहेत. त्या कुलपांच्या किल्ल्या इथे माझ्या हातात आहेत. ठीक आहे. आता ह्या किल्ल्या मी या वाडग्यात टाकणार आहे आणि हे वाडगं आईच्या हातात देणार आहे. आईंनी त्यातली योग्य किल्ली निवडायची, बाबांना द्यायची, बाबांनी ती ट्राय करायची आणि बॉक्सेस उघडण्याचा प्रयत्न करायचा. ट्विस्ट असा आहे की ह्या बोलमध्ये असंख्य सेम दिसणाऱ्या किल्ल्या आहेत. त्यामध्ये मी या खऱ्या किल्ल्या मिक्स करणार आहे. ठीक आहे. सो तुम्ही लकी किल्ली काढायची आणि बाबांना द्यायची. कमीत कमी 3 किंवा 3 पेक्षा जास्त पेट्या तुम्ही 2 मिनिटांच्या वेळेत उघडायच्या आहेत. जर तुम्ही 3 किंवा 3 पेक्षा जास्त पेट्या उघडल्या तर तुम्ही जिंकणार आहात खास रोमिओसाठी झी युवा तर्फे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. शेवटची सूचना, पेटीच्या आत काही गोष्टी आहेत. पेटी उघडल्यानंतर त्या गोष्टी झाकणाच्या वर काढून ठेवायच्या. ठीक आहे. तर मी ह्या छान मिक्स करते खऱ्या किल्ल्या. मिक्स केल्या छान. चला हे घ्या. तुमची 2 मिनिटांची वेळ सुरू होते आता. ही गुलाबी. अरे वा. रेड. ते म्हणतात रेड उघडून बघा. नाही, पिंक 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 नाही. अरे डॉक्टर नाही, डॉक्टर तर बनणारच नाही. काही होते डॉक्टर नाही बनायचं. हा चला अजून हा बघा झालेलं आहे. शेवटचे 30 सेकंद. उघडत राहा. लवकर दे ना. शेवटचे 30 सेकंद उरले. लवकर दे भाई, लवकर काढा दुसरी गाडी. हा बॉक्स निघाला. शेवटचे 10 सेकंद उरलेत. लवकर दे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. आता या बॉक्सेस मधून काही गोष्टी आपण बाहेर काढल्या आहेत. अर्थातच तुम्ही बघत असाल सगळे करिअर ऑप्शन्स आहेत. आता आपण बघूया रोमिओ यातलं काय निवडतो. रोमिओ आला आमचा. रोमिओची एंट्री झाली आहे. काय हवं याच्यातलं तुला? पिलू हे बघ काय. नाही जायचं आपल्याला बोटीवर. पिलू बॉल. तुम्ही सजेस्ट नका करू. पिलू बॉल घेतला आपण. तुम्ही रोमिओसाठी जिंकला आहात खास झी युवा तर्फे हा मानाचा चांदीचा बाळकृष्ण. छोट्या रोमिओला आणि सावळे कुटुंबियांना भेटून आज खरंच खूप मजा आली. आशा आहे तुम्हालाही हा भाग आवडला असेल. पुन्हा एकदा जाता जाता गणेशोत्सवानिमित्त तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. बरेच भाविक गणपतीचे देखावे बघण्यासाठी प्रचंड प्रमाणात गर्दी करतात, रांगांमध्ये उभे असतात. अशा वेळी लहान मुलांची खरंच खूप गैरसोय होते, त्यांना त्रास होतो. शक्य असेल तर लहान मुलांना घरीच ठेवून यावं
अगदीच कोणाकडे ठेवायची सोय नसल्यास त्यांची काळजी घ्यावी, कारण प्रचंड गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांचं अपहरण करणे याही गोष्टी आपल्या समोर येतात. तर लहान मुलांची काळजी घ्या आणि देखावे शांततेत आणि सुरक्षितपणे पहा, हीच विनंती. आजच्या भागात इथेच थांबूया. आता भेट पुढच्या भागात, अर्थात एक नवं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.